आज दिवस आलाय आणि तो दिवस म्हणजे कोणता असेल तर त्या गोपाळ कृष्णाला शब्द दिला, शरदकालीन रात्री तुझ्या मला दे. आणि म्हणून त्या देवानं पुरस्काराचा शब्द दिलाय खरा. आणि आज जर का पाहिलं असेल तर मात्र शरदकालीन रात्र आजच आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी मात्र माझी असं वाटतं. आणि म्हणून हा आनंद घेण्यात साजरा असा होतो. अरे ये ना, एक सारखी वाट पाहते लक्ष वेधणे तुझ्या जवळ, तुझ्या येण्याकडे. आणि ये ना, ये ना, एवढा दिवस अतराच्या सड्या मोतियांच्या आंबळ्या सध्या गुढी तोरणं उभा कुणासाठी? देवा तुझ्यासाठी. अरे ये ना, लवकरात लवकर ये, लवकरात लवकर, लवकरात लवकर. माधवा माझ्या मानाच्या ठिकाणी आला. काही क्षण माझ्या मनाचं समाधान कर, पण इथून जायला गेला मी तिथंच ठेवणार आहे तुला. काय माहिती का? अरे माझ्या सदन आणि माझ्या सदनातून तू केव्हाच कुठं जाऊ नये असं मला मनामध्ये वाटतं. प्रत्येक गवळीला असंच वाटते की कृष्ण आपल्या सहवासात असावा, कृष्ण आपल्या सदनी यावा, कृष्णाचा सहवास करावा, कृष्णाचा आशीर्वाद घ्यावा असं प्रत्येक गवळीला वाटतं. तसं तुलाही वाटतंय. पण देवा माझ्या मनात काय लपलंय मी तुला सांगू इच्छिते. आणि म्हणून काय माहितीये का, काय ऐकायची थोडी इच्छा आहे. ही घडी आपली ना अशी फुलासारखी राहावी आणि ही केव्हाच तुटता नाही अशी घडी राहावी. आणि म्हणून काय म्हणते तुला प्रीतीच्या
त्या तुझ्या सदरी मी या शरदकाळी जाती आलो. हा मग पहा काय ते? तुझ्या मनाचं समाधान झालं पाहिजे. हा दिलेला शब्द देवाला पाळा हे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले पाहिजे. बरोबर आहे. याच्यासाठी काय ते? तू तुझ्या अंतर्ग्रहात निघून जा. काय आहे? तू तुझ्या अंतर्ग्रहात निघून गेल्यानंतर हा. माझी मार्गदर्शा कर. तुझ्या मनाचं समाधान करण्यासाठी हा मी तुझ्या अंतर्ग्रहात लगबगीने आले. अगदी खरं. जाना हा. फसवशी होईच नाही. दाशी इतके गवळणी त्यांच्या समोर झाले. मी लगबगीने तुझ्यापुढे येतो. निश्चित निराळा. हो, शब्दच नाटरेश कहो आपल्या दशावतारातील स्त्रीपात्र साकारणारे कैलासवासी प्रशांत मेस्त्री ज्यांनी आपल्या स्त्रीपात्र या भूमिकेमुळे जगाला वेळ लावलं अशी व्यक्ती जिच्या स्मरणार्थ दुर्वा आणि दुर्वांक मेस्त्री यांच्याकडून संपूर्ण नाटकातील कलाकारांसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक झालंय. दुर्वा आणि दुर्वांक मेस्त्री यांचे आभार मानून बाळासाहेब दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने याचा स्वीकार करतो आणि कैलासवासी प्रशांत मेस्त्री यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी देवाचरणी प्रार्थना करून याचा स्वीकार करतो. तू इथं कसा? मी कसा? तुला काय वाटलं तू मला तुझ्या समवेत नेणार नाही हो. म्हणून? अरे मी कसा म्हणजे काय? तू यायचं नाही म्हणून तुला सांगितलं. अरे मी तुझ्या बरोबर आलोच नाही, मी तुला फसवून आलो. हे माझ्या मागोमाग आला. अरे तुझ्या मागोमाग तू जसं मला चकवणीपर्यंत आला तसं मी सुद्धा तुला फसवून आलो. आणि काय रे करत होतास? काय करत होतो म्हणजे? त्या गवळणीची समक्षता थांब विचार. थांब 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 थांब. काय 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 करत होतास? मी पाहिलं धरून बसलो होतो. त्या गवळणीची मी समक्षता विचार. होय? क्षेमकुशल का? आता तोंडास तोंड लावलं, क्षेमकुशलचा विचार का? त्या गोष्टीत काहीतरी फरक झाला. नुसती परत नाही काय? करत होता तू. आणि अरे एवढंच नाही, आणि ती किती सुंदर गाणं म्हणत होती. गोष्टी गवळण. ती गवळण काय म्हणत होती? काय म्हणत होती? ऐकू ऐकलं. ऐकलं म्हणजे ऐकलं. इतकं जळून बसलो. पण ऐकून त्याचा काय उपयोग? याचा काय उपयोग म्हणजे? तुला काय ते येणार म्हणायला? मी जाणार? अरे मी आठवतो. तुझ्या घरी तर मीच जाणार. हा, मी आठवतो ना. काय म्हणत होती ती? आठवलं मला. आठवलं ते का? हो. ऐकू दे. हा, तुला मी आता ऐकवितो तिने म्हटलेलं गाणं. ऐकू. नीट आहे का? हा. काय असं म्हणत होती? हे काय म्हणजे? हे काय करतोय तू? सूर नको लावायला. म्हणजे? अरे तुला समजत नाही, काय ते? मी कधी बेसूर गातो का? मी नेहमी सुरातच गातो. बरोबर? म्हणून अरे गाणं म्हणायचं आहे, पहिला सूर लावून घेतला सारं पाहिजे. काही कर पण मी आठवून तेच आठवून अरे तेच म्हणणार मी. ती जे म्हणत होती ती तेच ऐकायचं आहे. तेच म्हणणार. प्रीतीच्या एवढ्यात बाई पुढे आई प्रीतीच्या फुलावरी
अरे नाचू दे. सांगायचं प्रत्यक्ष अरे नुसतं बोलून नाही, जे आपण म्हणतो ते कृतीतून दिसलं पाहिजे. समजतंस काय? वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. श्रावणी वसंत नाचू दे. श्रावणी वसंत नाचू दे. जीवनात ही हे काय? अरे असं ठिकाण हे दादा, पण हे सारं तू चोरून पाहिलं होय. पण काय रे काय काय त्याचं उपयोग? काय त्याचा उपयोग? काय त्याचा उपयोग? उगे पुढे झालं, आठवण केलीस की उगे कृष्णा, उगे पुढे झालो काय हे प्रेमाचं तुझं सांगत होतो आणि आज माझ्या लक्षात आलं. आठवण झाली. किती दिवस तुला सांगायला पाहतोय. आज सांगेन, उद्या सांगेन, पण ती आज वेळ बरोबर आहे. आज इथे कोण पाहायला आम्हाला कुणीच नाही. बघ तू आणि मी हे बा, माझं की नाही कृष्णा, माझं की नाही एका गवळणीवर प्रेम आहे. असेल असेल नाही आहे. एका जोडणीवर तुझं प्रेम आहे. आता प्रेम आहे. कसं माहित आहे? अरे मी यमुनेच्या काठावरून चालत जात होतो ना, त्यावेळी एक गवळण तिने मला पाहिलं आणि माझं देखणं रूप तिला आवडलं. देखणं आहे. माझ्या एका देखणं कुणीच नाही. माझं हे देखणं रूप पाहिलं तिला आवडलं आणि तिने काय केलं माहित आहे? काय केलं? तिने माझ्यावरती डोळा मारला. डोळा मारला. त्या जोडणीने तुझ्यावरती डोळा मारला. डोळा मारला. कसा मारला? अरे तिने मारला. तिने माझ्यावरती डोळा मारला. तू काय केलं? अरे तिने मारलेला डोळा नुसता मी बघितला आणि त्याच वेळी मी पण माझा डोळा तिच्यावर मारून ठेवला. बरोबर, अजून पोचलेला नाही. तुझा डोळा मारून ठेवला. अरे मारून म्हणजे हवं असा काढून नाही मारला. मग कसा मारला? काढून नाही मारला. नाही मारला. हा बघ असा मारला. नीट बघ. हा बघ. असा पण करून ठेवलं. असं पण तू ठेवला. हो. अरे मी मारलेला डोळा तिने पाहिला आणि पुढे काय आलं? आणि गालातल्या गालात तुटकन हसली. काय ती गवळण? ती. तुला पाहून? हो. अरे हसलीच नाही. अरे माझ्या जवळ पाहून हसली आणि वाकड्या नजरेने वळून 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 बघत जात होती. तुझ्यावर डोळा मारला. हो. डोळा मारायला पाहून तू हसली. ते पाहून ती तुला पाहून वळून 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 वाकड्या नजरेने वळून वळून बघत बघत जात जात होती. होती. हो. जाम्या, हा. कशी हसत होती? काय हे दाखवायला पाहिजे. कशी हसत होती ती पाहिलं ती पाहिजे. कशी हसत होती ती मला पाहायचंय. तुला पाहायचं आहे. मग आता असं करूया. काय? असं करूया. हे बघ, काय? ती गवळण ती हा. ती मी. तू काय? हा, ती मी तुला दाखवणार ना. ती कशी हसत होती. ती मी आणि मी तो तू. हे, मी नाही. काय काय? कायमचा नाही, तर? दाखवल्या पुरता. दाखवण्यापुरतं. ती हा, आता ती मी आणि मी तो तू. ठीक आहे. अगोदर ती कशी हसत होती हे दाखव. हे तुला दाखवायचं. नीट आठवून दाखव. आठवायला हवं तर खूप दिवस झाले आहे. कशी हसत होती. आठव लवकर. आठवलं. आठवलं? हो. कशी हसत होती? हो, हे बघ, कशी हसत होती माझ्याजवळ पाहून. नाही, सुंदर तुला पाहून सुंदर हसत अरे होती. हसत होती बघत ती.
आकी आका खोकी कशी आका खोकी आणि तू काय म्हणालास ती वाकड्या नजरेने पाहत होती आकी ते पाहायचंय आकी आका खोकी आणि आका खोकी आ खोकी आकी आकी अशी पाहत अशी पाहत होती दाम्या, अशी हसत होती आणि अशी पाहत होती पण तू काय म्हणाला ती वळून 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 पाहत होती आणि वळून वळून जात नसली वेळी ती पाहत होती कशी रे वळून वळून पाहत होती कशी करत तुला काय वाटलं ती गवळण तुला प्रेम देते ती गवळण तुझा डोळा मारते हसते वळून वळून पाहते आणि वाकड्या नजरेने पाहते अरे मुळीच नाही अरे ती गवळण हसत नव्हती त्या गवळणीची अशी नाटक पुढे होती आणि ती गवळण अरे चकिती होती चकिती आणि म्हणून तुला वाटत होतं वाकड्या नजरेने पाहते तिला काय वाटलं वळून वळून पाहते चालत जाते अरे ती अपंग होती अपंग अरे कृष्णा वाटलं म्हणजे मला गैरसमज झाला काय रे होय. म्हणजे ती आणि हातात होती, तिच्या ती नाकात डोळे होते पुढे होते आणि माझा गैरसमज झाला तुला गैरसमज झाला आता मला गैरसमज झाला. कृष्णा काय कृष्णा आता कर काय? कृष्णा तू सांगितलं ते बरं झालं काय? पण आता तू असं कर काय? मला की नाही मला प्रेम करायला दुसरी गवळण दाखव ठीक आहे दादा तुला जर आज इच्छा निर्माण झाली असेल की प्रेम करणार म्हणून इच्छा म्हणजे काय अरे काय तुला सांगू? फक्त दाखव मी तुला दुसरी गवळण हा, दाखवेन दाखव. पण मी जवळून दाखवणार नाही हा. दूरवरून दाखवेन अरे चालेल मला प्रेम करायला जी तू गवळण दाखविणार ती दाखविते वेळी तू जेवढा दूर राहशील इतका लांब राहशील तेवढं मला बरं अरे वा. का माहित आहे का? कारण ती पहा म्हणून गवळण दाखविते वेळी तिने चुकून जर माझ्याऐवजी तुला पाहिलं तर या घुगड्यावरती प्रेम करणार नाही म्हणून तू जेवढा दूर राहशील